नमस्कार मित्रांनो, माता भगिनींनो, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आलो फळामध्ये. मित्रांनो, मला बरेच जण म्हणतात की तू दिवस रात्र एवढा कष्ट करतो, कुठलं व्यसन नाही तुला, तू आतापर्यंत कसा मोठा झाला नाही. त्याचं एक कारण आहे मित्रांनो, मला व्यसन नाही कुठलंच, फक्त तंबाखूचं व्यसन आहे. दारूचं नाही, बिडीचं नाही, गांजाचं नाही, तसं काहीच नाही व्यसन. पण मित्रांनो, कष्ट बी मी खूप करतोय. आता तरी ह्या 2 वर्षात सिंगल गाडी आणतोय, एकच गाडी. तर मागं 8 वर्षात रोज डबल गाडी होती, रोज सकाळी एक संध्याकाळी एक, सकाळी एक संध्याकाळी एक, एवढं कष्ट केलंय. पण मला माझ्या घरच्यांनीच वर येऊ दिलं नाही. एकदम घरच्या म्हणजे चुलत नाही बरं, सख्यानी मला वर येऊ दिलं नाही. त्याच्यामुळं एवढा कष्ट करून, एवढा निर्व्यसनी राहून अजून मी ऊसच तोडतोय. आता तर मी तर लाईव्ह पाहता की ऊस दिसेपर्यंत फक्त आम्ही शिकतो. ऊस दिसायचा संपला, उजडलं की आम्ही ऊस तोडतो, गाडी 4 टांची भरतो आणि निघतो. पण मित्रांनो, मला खलास केलंय ती माझ्यांनीच केलंय बरं. माझा जगावर काहीही दोष नाही, काहीच दोष नाही. आणि मला वाटत सुद्धा नव्हतं की हे मला खलास करतील. आणि तुम्हाला सांगितलं तरी वाटणार नाही की हे तुला कधीच खलास करू शकत नाही. तसं मित्रांनो, घरातले दुश्मन असल्यावर जगातला एकही दुश्मन नसतो. ज्याला घरातले दुश्मन नाहीत त्याला मात्र जगातले दुश्मन असतात. पण माझा बी माझ्या एवढ्या कष्टावर विश्वास आहे की मी एक दिवस का होईना नक्कीच मोठा होईल. मोठे मोबाईल निघून आज कमी जास्ती 15 वर्ष झालंय. पण माझ्याकडे फक्त गेल्या वर्षीपासून आलाय, तो पण सेकंडच आहे. पण माझं काम चांगलं करतो तो. त्याच्या अगोदर माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. कष्ट तर रोजचा 8 ते 9 टन माल 2 खेपात न्यायचो. आणि मोबाईल तर माझ्याकडे एकदम साधा बारका 1000 रुपयावाला. आज मोठा मोबाईल तर आलाच, पण एक दिवस माझे दिवस मी नक्कीच आणणार आहे. नाव कोणाचे घेत नाही मी, पण सांगल तुम्हाला, एक दिवस तरी सांगल.